त्यांच्याबरोबर ही शिकवण आहे. नाही, मी जे म्हटलं की कोकणामध्ये शिवसेना रिवाईव्ह झाली, याचं कारण असं की ज्यावेळी नारायण राणे हे काँग्रेसमध्ये गेले होते त्यानंतर पूर्णतः म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, पण शिवसेना हवी तितकी स्ट्रॉंग राहिली नव्हती त्या काळामध्ये, त्यावेळेची अनडिवायडेड शिवसेना असं मी म्हणते. त्यानंतर जेव्हा ते भाजपमध्ये आले त्यानंतर भाजप बऱ्यापैकी स्ट्रॉंग होत चाललेली आपल्याला तिथे पाहायला मिळाली. पण तुमच्या निमित्तानं ज्यावेळी तुम्ही पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आलात त्यावेळी मात्र शिवसेना खऱ्या अर्थानं ह्या काही मागच्या महिन्यामध्ये आपण पाहू शकलो की तो शिवसेनेचा तो फ्लेवर दिसली, तो रिवायवल दिसला कोकणातला खास करून. देवाचीच कृपा आहे. आम्ही शिंदे साहेबांसाठी जर काही मी करू शकलो तर ह्या गोष्टीचं समाधान आहे. पक्षवाढीसाठी नेते आपल्याकडून दुसरं काय मागतात? पक्ष संघटनाच मागतात. ते काय आपल्याकडे वेगळं काय मागत नाही. तू संघटनेसाठी काय करतोस? संघटना तुझ्याकडे जी काय आहे ती तू सांभाळतोस का? ती वाढवतोस का? हेच असतं ना नेत्यांचं. आणि माझ्या जीवनामध्ये माझं जे काही पराभव वगैरे झाले त्यानंतर संधी शिंदे साहेबांनी दिली, म्हणून करावं तर त्यांच्यासाठी. हे जे शिवसेना आम्ही जे काही वाढवायचा प्रयत्न करतो ना, की जे शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे ती शिवसेना आपण उभी केली पाहिजे. अजूनही कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये असू दे किंवा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कोकणाच्या, शिवसेनाच तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळेल. बरोबर. ते कुठेतरी थांबले असतील किंवा कुठेतरी कोणावर नाराज झाले असतील, पण आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही संघटना. धनुष्यबाणावर अनेक वर्ष ते मतदान करून करून त्यांना ती आपुलकी, स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल आपुलकी, तर त्यांना आपल्या संघटनेमध्ये परत रिवाईव्ह करून आणणं. आणि आपण पण कोणापेक्षा कमी नाही, ही जी शिवसेनेमध्ये मी नेहमी एक पद्धत बघितली. आम्ही लहानाची मोठे शिवसेनेत झालो, बाळासाहेबांची भाषणं ऐकत ऐकत मोठे झालो. अनेक दौरे, तेव्हा काही सस्पेन्शनच्या गाड्या वगैरे नसायच्या, तेव्हा पाट्यांवरच्या गाड्या असायच्या. तेव्हा पण बाळासाहेबांच्या मागे 100 गाड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत निघायच्या. काय नाही, तेव्हा आई अशी बटाट्याची भाजी आणि काही चपात्या, ते कुठेतरी दौरा जिथे साहेब स्टेजवर चढले तर आम्ही कुठेतरी गाडी, तेव्हा मारुती 800 वगैरे अशाच गाड्या असायच्या. बरोबर. म्हणजे एक शिवसेनेबद्दल वेड आहे. पण जो शिवसेनेत येतो ना त्याला ते वेड कळतं. जो बाहेर असतो ना त्याला असं वेड कळत नाही की शिवसेनेचं एवढं वेड का. माणूस शिवसेनेत आल्यानंतर जेवढा वेडा होऊ शकतो किंवा वेड्यासारखं काम करू शकतो ना, वेडा म्हणण्यापेक्षा ते पक्ष संघटनेसाठी, की मग ते आपल्याला मनापासून ते करावं असं वाटतं. आणि म्हणून जसं तुम्ही प्रश्न विचारलात की ही रिवाईव्ह झाली वगैरे, जर मी ते करू शकलो काही प्रमाणामध्ये तर मी स्वतःला लकी समजीन की हे सगळं मी काही प्रमाणात तरी मी करू शकलो. अजून भरपूर काम करायचं आहे. अजून भरपूर शिवसेनेला आहेच मोठी, तर अजून कुठे वाढवता येईल हा प्रयत्न आमचा नेहमी राहतो. बरं, ह्या कामगिरीची पोचपावती पण लगेच तुम्हाला